सर्व सुखा ते आगर बाप रखुमा देवीवर 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम एक गाव आम्ही विठोबाचे नाम 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 अनेकाचे काम नाही आता अनेकाचे काम नाही आता अनेकाचे काम नाही आता एक गाव आम्ही विठोबाचे नाम 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 अनेकाचे काम नाही आता अनेकापे काम नाही आता अनेकापे काम नाही आता मोडोनिया वाटा सुक्रम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सुक्रम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार ताले ऐका केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मुनी मृदंग श्रुती टाळ घोष सावनी मृदंग श्रुती टाळ घोष सावनी मृदंग श्रुती टाळ घोष सावनी मृदंग श्रुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने मोडोनिया वाटा सुक्षम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सुक्षम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार ताले ऐसा राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा ब्राह्मणे महापातके पतित म्हणे महापातके पतित ब्राह्मणे महापातके पतिता तुका म्हणे महापातके पतित जीवन मुक्त हेळा माते होते जीवन मुक्त हेळा मात्रे होते जीवन मुक्त हेळा मात्रे ब्राह्मणे महापातके पतित तुका म्हणे महापातके पतित ब्राह्मणे महापातके पतित म्हणे महापातके पतित होते जीवन मुक्त हेळा माते होते जीवन मुक्त हेळा मात्रे होते जीवन मुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सुक्षम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा सुक्षम दुस्तरा मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार ताले ऐसा केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा पार कुमार ठोपार खुमाई पार कुमार ठोपार खुमाई पार कुमार हरी ठोपार बोला, बोला, खुमाई पार कुमार देवी ठोपार खुमाई टाळी वाजून भजन करा टाळी वाजून भजन करा ठोपार खुमाई पार कुमार देवी ठोपार खुमाई पार कुमार हरी ठोपार खुमाई पार कुमार देवी ठोपार खुमाई पार कुमार हरी ठोपार खुमाई पार कुमार देवी ठोपार खुमाई पार कुमार
सूक्ष्म सावकाश. आणि कापे सावकाश. एकदम सावकाश. सा नाही आणि कापे पळायलेत म्हणून मी वाजवालो मोठ्याने.
विठाला 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 हरे विठाला विठाल विठाला एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडी रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, तुका म्हणे महापातके पतीत, तुका म्हणे महापातके पतीत, होती जीवनमुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, विठ्ठल विठ्ठल विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता किंवा नाही येथे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. प्रस्तुत
सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये अनंतकोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणाऱ्या या पांडुरंगाच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा सोहळा तथा तुलसी अर्चना श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्या द्वारा त्यांच्या सहकार्यातून सह अध्यक्ष आदरणीय हरिभक्तिपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज, सर्व सदस्य मंडळी, त्याचबरोबर कार्यकारी अधिकारी शेळके साहेब, त्याचबरोबर व्यवस्थापक राजाभाऊ राऊत साहेब, त्याचबरोबर सर्व समितीचे पदाधिकारी, समितीचे कर्मचारी, मंदिरामध्ये सेवा या भावनेनं सेवा करणारे सर्व कमांडोज असतील, सर्व मेजर स्टाफ असेल, सर्व माता भगिनी असतील, या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून आदरणीय हरिभक्तिपरायण श्री तुकाराम महाराज भोसले महाराज, अध्यक्ष श्री सद्गुरू सुधाकरजी महाराज इंगळे महाराज, सेवा समिती अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून अतिशय सुंदर असा, अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं पांडुरंगाच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या कृपेनं आशीर्वाद मूर्ती पूजनीय बापूंच्या आशीर्वादातून या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे. त्यामध्ये देणगीदाते असतील, अन्नदाते असतील, गायक मंडळी असतील, मृदंगाचार्य असतील, या सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला सोहळा आणि त्यामध्ये माझ्या वाटेला आलेली सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या द्वारा नामाची एकनिष्ठता प्रगट करतात. आम्ही विठोबाचं नाम गाऊ, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. आम्ही विठोबाचं नाम गाऊ, दुसरं कोणाचंही गाणार नाही. गाण्याचं कारण नाही, कारण त्याच्या नावात काय कमी म्हणून आम्ही इतराचं नाव घ्यावं. महाराज बोलतात आम्हाला त्याचंच नाम आम्ही गाऊन त्यालाच अर्पण करू. नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात त्याचंच नाव आम्ही त्याला अर्पण करू, कारण त्याचंच नाम गाऊ. महाराज बोलतात आम्ही दुसरं नाम घेण्याचं कारण नाही, कारण तो आमचा जीवन आहे. तुका म्हणे माझ्या जीवेचे जीवन विठ्ठल निधान सापडले, किंवा विठ्ठल आमुचे जीवन आगमन निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा. महाराज सांगतात विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल माय बाप चुलता सर्व काही आमचा विठ्ठल आहे. आम्ही दुसऱ्याचं का नाव घ्यावं? आम्हाला दुसरं घ्यायचं माहीत नाही, घेणार नाही. एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, कारण त्याचं रूप आवडतं, त्याचं नाम आवडतं. त्याचं नाम कसं आहे? गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व का, किंवा गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना येतसे लाज, किंवा अनेका दुसरे माझा नाही आता. अनेक दुसरे
तुकोबाराय प्रतिपादन करतात. अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासूनिया पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. महाराज सांगतात ध्यानामध्ये मनामध्ये जागृती अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, कोणत्याही अवस्थेमध्ये आम्हाला फक्त पांडुरंगच माहीत आहे आणि त्याचंच नाम गाऊ. कारण आम्ही नामधारक आहोत. त्याच्या नामात काय कमी म्हणून इतराचं नाव घ्यावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. महाराज सांगतात आम्ही इतराचं नाव घेणार नाही. आम्ही नामधारक आहोत. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख द्यावे या वैष्णवा संगती. महाराज बोलतात आम्ही नामधारक आहोत. तुझे जरी अनंत प्रकार असले, अनंत रूप असली तरी सुद्धा आम्हाला तूच प्रिय आहे. महाराज बोलतात तुझे जरी अनंत रूप असली तरी, कारण या पांडुरंगानेच अनंत रूप घेतलेले, अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणे. किंवा नामदेवराय बोलतात अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. महाराज सांगतात विटेवरनच भगवंतानी अनंत अवतार घेतलेले आहेत. रामकृष्ण सुद्धा विटेवरूनच अवतार घेतलेले आहेत. म्हणून महापूजा झाल्यानंतर पुजारी देवाची चिन्ह दाखवत असतात. देवानं गायी राखलेल्या ते सुद्धा दाखवत असतात, सांगत असतात. सगळी चिन्ह ही अनेक संतांची प्रमाण आहेत. इथूनच अवतार सर्व घेतलेले आहेत. त्यामुळं आम्हाला तूच प्रिय आहे, तुझंच नाम घेऊ. महाराज सांगतात मग हे नाम कोणी घ्यावं. महाराज म्हणतात सर्वांनी घ्यावं. सर्वांनी कोणी. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कौनासी. किंवा सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा हरिनामे कलियुगामध्ये त्याचं नामच श्रेष्ठ आहे आणि तो अधिकार सर्वांना दिला. सर्वांना अधिकार दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. महाराज सांगतात कुणीही नाम घ्यावं, कसंही घ्यावं, कुठंही घ्यावं, कोणत्याही वेळेला घ्यावं, कोणत्याही काळामध्ये घ्यावं, असं विठोबाचं नाम आहे. आणि ते नाम घेण्याचा अधिकार दिला. अधिकार दिला सर्वांना. परंतु सर्वजण अधिकाराचा वापर करतात का. बोला करतात का. करत नाहीत. मतदान सुद्धा करत नाहीत. घटनेनं सर्वांना मतदान करण्याचा अधिकार दिला. तुम्ही म्हणाल करत नाहीत का. पण वाट बघतात आणि मग बाहेर पडतात. म्हणजे तो सुद्धा वापर अधिकार करत नाहीत. मग अधिकार सर्वांना दिला. अधिकार सर्वांना दिला मान्य आहे. परंतु बंधन कोणाला घातलं का. कोणाला घातलं बंधन. जे वारी करत नाहीत त्यांना घातलं का. जे माता पित्यांना घरात ठेवत नाहीत त्यांना घातलं का. जे माता पित्याची सेवा करत नाहीत त्यांना घातलं का. जे हरिपाठ करत नाहीत, काकडा करत नाहीत, पंढरीला येत नाहीत त्यांना बंधन घातलं का हा नाम घेण्याचं. महाराज म्हणतात त्यांना नाही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. ज्याने गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली त्याला बंधन घातलं. नाम घेतलं पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीला आल्यानंतर प्रदक्षिणा केली पाहिजे. दर्शन घेतलं पाहिजे. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. कीर्तन कथा या ठिकाणचा विधी सांगितला. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात चंद्रभागेचं स्नान करणं, कथा कीर्तन करणं. आणि मंदिरात असल्यानंतर आवर्जून असलं पाहिजे. आणि तुमचं आमचं भाग्य आहे आपणाला देवाच्या समोर कथा ऐकायला मिळते. आणि देवाला आवडणारी गोष्ट कथा आहे. हरी कथेची आवडी देवा
करीतो सेवा दासाची मनोन हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. भोसले महाराजांच्या माध्यमातून पूजनीय महाराजांच्या सुधाकरजी महाराज इंगळे महाराज यांच्या मुखातून आपणाला कथा श्रवण करायला मिळते. कथा म्हणजे कथा मिळते आहे. कथेमध्ये दुसरं भेसळ काहीच नाही आहे, काहीच नाही. आपण बाकीच्या बी बाहेर कथा बघतो ऐकतो, परंतु त्यामध्ये कथा किती असते आणि बाकीचं किती असतंय हे मी तुम्हाला जास्त विश्लेषण करायची गरज नाही. आणि महाराजांच्या मुखातून कथा चालू असताना, चरित्र चालू असताना माऊलीच्या मंदिरात सुद्धा महाराजांनी सुंदर अशी माऊलींचं चरित्र कथा केली, अतिशय सुंदर केली. रामकथा केली, भागवत कथा केली. मागं 2-3 वेळेस कथा महाराजांची झाली आपली मंदिरामध्ये, पण प्रत्येक वेळेला कथा वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली गेली आणि त्याला 7 ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या प्रमाणानं 7 आहे. हिंदी गाणी किंवा पद वगैरे असा काही प्रकार नाही. म्हणून कथा देवाला आवडते, ती अशी कथा आवडते. महाराज सांगतात कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. आपण दुपारी पाहिलं कथेमध्ये सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेले होते. अगदी उत्स्फूर्तपणे सर्वजण उठून भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचत होते सर्वजण. अतिशय तो प्रसंग अजूनही समोर दिसतो आणि दिसणार, कारण जे जे याच्यामध्ये सहभागी झाले ना त्यांना याची अनुभूती येते बरं. आणि रंगून महाराज स्वतः जातात आणि समोरचे सुद्धा कधी रंगून गेले कळत नाही. अशी स्थिती होते. आणि देवाला कथा अशी आवडते, देवाला नाम आवडतं, देवाला कथा आवडते. आणि ते करण्याचं ऐकण्याचं बंधन वारकऱ्याला घातलेलं आहे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, माता पित्याची सेवा केली पाहिजे, हे बंधन वारकऱ्याला घातलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात सर्वांना अधिकार दिलेला असला तरी बंधन वारकऱ्याला घातलेलं आहे. म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. महाराज सांगतात नाम पवित्र करणारं नाम आहे. नवे नवे पवित्र असणारं नाम, पवित्र असणाराच्या मुखामध्येच नाम येतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. महाराज सांगतात भगवंताचं नाम पवित्र आहे. माऊली हरिपाठामध्ये बोलतात हरिपाठ विठ्ठल विठ्ठल
सखाराम महाराज अंमळनेर संस्थानचे अधिपती पूजनीय प्रसाद महाराज अंमळनेरकर, त्याचबरोबर आपण ज्यांना पांडुरंगाचे प्रतिनिधी मानतो ते पूजनीय हरिभक्तीपरायण एकनाथप्पा दिवाणजी महाराज, या दोघांनीही येऊन पांडुरंगाचे आशीर्वाद, दोघांनीही आपल्या परंपरेचे, संत परंपरेचे, पांडुरंगाच्या सेवेचे आशीर्वाद दोघांनी प्रदान केलेले आहेत. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. कारण कथा ऐकायला आपण मिळते हे आपलं भाग्य आहे. इथं आपण आलोत हे भाग्य आहे. सकाळी महाराज बोलत असताना या ठिकाणी येऊन पुण्य मिळतं का भक्ती करता येते, तर भक्ती वाढीस लागते. इथं आपणाला भक्ती करण्याचं भाग्य लाभतं. ते आपल्या मातापित्याच्या पुण्याईनं आपलं स्वतःचं पुण्य या माध्यमातून आपणाला या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवा घडते. कारण नाम सहजासहजी मुखाला येत नाही. काय येतं नाही. मोबाईलवर माणसं गेम खेळतील पण नाम घेणार नाहीत. आपण तुळशी अर्चनाला आलो तरी आपला कालवा चालू असतो कालवा चालू असतो, पण तरीसुद्धा महाराज सांगतात की नाम घ्या. आपल्या गावाकडे गेल्यानंतर गप्पा मारा, मठात गेल्यानंतर गप्पा मारा. म्हणजे नाम सहजासहजी मुखाला येत नाही. पवित्र असणारं नाम सहजासहजी येत नाही. त्याचं कारण पुण्य असेल तरच नाम मुखामध्ये येतं. आपणाला आवड निर्माण होण्यासाठी सुद्धा माऊली सांगतात, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. जन्मोजन्मीचं सुकृत असेल म्हणजे पुण्य असेल तर आवड निर्माण होते. मग मला सांगा, पुण्याईशिवाय आवड निर्माण होत नाही. आवड असल्याशिवाय सवड होत नाही. पुण्य जर नसेल तर इकडची आवड होत नाही. मग कुठली आवड निर्माण होते? सासरवाडीला जायची. जाऊ नये असं म्हणणं नाही माझं, परंतु पुण्य असेल तर आपणाला आवड निर्माण होते. नाम पुण्य असेल तर येतं. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसे आतुडे समागम घडे संतांचा. किंवा नामदेवराय बोलतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीची पुण्याई असल्याशिवाय विठोबाची कृपा होत नाही. विठोबाची कृपा असल्याशिवाय आपणाला नाम मुखाला येत नाही. म्हणजे ज्यांच्यावर कृपा आहे तेच इथं आलेले आहेत. नवे नवे त्याच्या आज्ञेनंच इथं आलेले आहेत. त्याच्या आज्ञेशिवाय येऊ शकतो का आपण? त्याच्या आज्ञेशिवाय येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? तुकोबारायचं प्रमाण पाहता येईल आपणाला. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. किंवा चाले हे शरीर कोणाची
ऐकावी एक नारायण ऐकावी ऐकावी एक नारायण ऐकावी ऐकावी एक नारायण ऐकावी ऐकावी एक नारायण चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. महाराज सांगतात चालवणारा भगवान आहे, बोलवणारा भगवान आहे, पाहायला लावणारा भगवान आहे, ऐकायला लावणारा भगवान आहे, इथं घेऊन येणारा सुद्धा भगवान आहे आणि इथं बसून टाळी वाजवायला लावणारा भगवान आहे, कीर्तनामध्ये रंगून जायला लावणारा भगवान आहे, कीर्तनात मस्त झोपायला लावणारा तो झोपायला लावत नाही. तो एकदाच झोपायला लावतो, ते पुन्हा उठू देत नाही. कधी पाहिलं का उठलेला? त्याची आज्ञा झाली उठलेला पाहिला, आणि जर कदाचित पाहिला तर तो जाग्यावर थांबेल का? म्हणजे त्याची आज्ञा आहे. महाराज सांगतात म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता पर्वती बैसका नसंडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. भगवान सांगतात हे सर्व माझ्या सत्तेविना हलू शकत नाही. पर्वताने आपली जागा सोडायची नाही, सोडली तर काय स्थिती होती? समजा कोल्हापूरच्या डोंगराला वाटलं चला बिडाच्या डोंगराला भेटायला, काय होईल? शिल्लक राहील काय? नाही. समुद्री रेखा नोलंडावी, समुद्राने जर रेषा ओलांडली. आता ही उत्तर भारतामध्ये उत्तरखंडामध्ये जे ढगफुटी झाली, अनेक गावं त्याच्यामध्ये गाडली गेली. मग ते पाणी सगळं जाऊन कुठं मिळालं? समुद्राला मिळालं. गंगेचं पाणी, पोड्याचं, नाल्याचं, सर्व गोष्टीचं ठिकाणचं पाणी समुद्राला मिळालं. मग समुद्राचं पाणी जादा झालं म्हणून कधी फुगलाय का समुद्र? नाही. समुद्री रेखा नोलंडावी, आणि दुष्काळ पडला म्हणजे आटतं का ते? आटतही नाही. समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वीया भोते वहावी, हे आज्ञा माझी. भगवान सांगतात. म्हणून इथं येऊन टाळी वाजवणं सुद्धा त्याच्या आज्ञेविना घडत नाही, परंतु पुण्य असावं लागतं त्याला. आज्ञेनं इथंपर्यंत मनुष्य येतो. आता इथे येऊन अन्नदान, आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या पंक्तीत मला आपले तुकाराम महाराज सांगतात की खूप लोक भाविक चांगल्या पद्धतीचं अन्नदान करतात. अतिशय. दुपारची पंढरपूरची आमटी झाली, आता श्रीखंड आहे पंक्तीला. म्हणजे हे एकापेक्षा एक पदार्थ कोण करतं? त्याच्या सत्तेविना होऊ शकत नाही. असे अन्नदाते आहेत. आणि तुमचं चांगल्या पद्धतीचं, गाववाल्यांचं, परिसरातलं चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे आणि राहिलं पाहिजे. मला सांगा, इथं खर्च करायचा नाही, मग खर्च कुठं ढाब्यावर करायचा का? नाही. इथं खर्च करण्यासाठी महाराज सांगतात दोन प्रकारची संपत्ती सांगितली जाते. एक दैवी संपत्ती आणि दुसरी आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो सप्ताहासाठी देणगी देतोच. जो अन्नदान करतो तो दैवी संपत्ती समजावी. बरं, आणखीन एक मुद्दा सांगू का? अन्नदान करणारे सगळेच वारकरी असतील का? वारकरी नसतील, परंतु वारकऱ्यांना खाऊ घालावं ही भावना लाख मोलाची त्यांच्याकडे पाहायला मिळते. म्हणून ते तिथून येऊन अन्नदान करतात. आता भंडारा डोंगरावरती खूप मोठा सप्ताह केला तुकाराम महाराजांचीच, सुधाकर महाराजांचीच कथा होती त्या ठिकाणी सुद्धा. मला या गोष्टीचा का आनंद वाटतो की त्यांच्या छोट्याशा वयामध्ये, छोटी उंची असली तरी छोटे नाहीत ते. उंची जरी कमी असली तरी परमार्थातली उंची खूप मोठी आहे. एवढी तुम्ही सगळेजण त्यांच्यावरती प्रेम करता, ही साधी गोष्ट नाही. म्हणून महाराज सांगतात या गोष्टी घडण्याकरता पुण्यच असावं लागतं. पंढरीमध्ये राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. आळंदीला जाण्यासाठी पुण्य असावं लागतं. पंढरीला आल्यानंतर मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये बसण्यासाठी पुण्यच असावं लागतं. इथं आलेल्या मंडळीला अन्नदान करण्यासाठी, अन्न बनवण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतं. दैवी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो इथं अन्नदान करतो. आसुरी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो इकडं येतच नाही. तो कुठं करतो? ढाब्यावर करतो. तो इकडं येऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात
पुण्य असल्याशिवाय पंढरीला येणं घडत नाही. आता पंढरीमध्ये येणं थोडा 24 तास इथं मंदिरात जी सेवा करणारी मंडळी आहेत हे किती पुण्यवान असतील हो. जिथं ज्ञानोबाराय तुकोबारायनी इथं नामदेवरांनी कीर्तनं केली या मंडपामध्ये, या मंडपातली झाडलोट करणाऱ्या माता भगिनी किती पुण्यवान असतील. देवाला नैवेद्य बनवणाऱ्या पुण्यवान किती असतील. त्या गोपिका कदाचित असतील भगवंताच्या त्या काळातल्या. कारण आजही देवाला पहाटं लोण्याचा गोळा दिला जातो, दाखवला जातो. दुपारी जेवण असतं, देवाला नैवेद्य असतो. म्हणजे हे नैवेद्य बनवून देवाला देणं ही साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही. इथं वारकऱ्यांना सहकार्य करणं, वारकऱ्यांना वळीत चला, मुखदर्शनाची लाईन आहे इकडे सांगण्यासाठी सुद्धा ती इथं राहणारे जे कमांडो असतील ते किती पुण्यवान असतील. आणि इथं दिवसभर रात्री पहारा करणारी मंडळी इथं आहेत, ती किती पुण्यवान असतील. म्हणजे पुण्य असल्याशिवाय इकडं येऊ शकत नाहीत. आणखीन दुसरी गोष्ट सांगायची, ज्याच्याकडं पाप शिल्लक आहे तो इकडं येऊ शकत नाही. कीर्तनात टाळी वाजवणं म्हणजे पुण्याचं काम आहे. कीर्तनामध्ये नाम घेणं म्हणजे पुण्याचं काम आहे. कीर्तनामध्ये गजर करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे. कारण देवाला आनंद वाटतो कीर्तनात गजर केल्यानं. काही मंडळी कीर्तनात गजर करायला लाजतात, पण पंक्तीला केल्याशिवाय राहत नाहीत. पंक्तीला करू नये असं म्हणणं नाही, पंक्तीला तर जरूर केला पाहिजे, पण कीर्तनात गजर केला पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, एका जनार्दनी कीर्तनी गजर भावे हरिहर संतोषती. हरी आणि हर, देव आणि महादेव दोघांना आनंद वाटतो कीर्तनात गजर केल्यानं. उगीच परंपरा सांगितली जात नाही. कीर्तनामध्ये गजर करणं म्हणजे प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, किंवा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. दिसे समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास झोपत. चुकलं तसं नाही म्हणायचं होतं मला असं म्हणायचं होतं, प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव उभा. त्या ठिकाणी देव उभा राहतो. मग देव जर कीर्तनात उभा राहतो तर मग आपण नीट बसून टाळी तरी वाजवायला काय हरकत आहे का? आळसानं टाळी वाजवू नये, आळसानं नाम घेऊ नये. कारण आळसानं जर ही गोष्ट केली तर महाराज सांगतात, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. महाराज सांगतात नाम घेण्यासाठी पुण्य असावं लागतं, आणि ते पवित्र असणारं नाम पवित्र असणाराच्या मुखामध्ये येतं. कारण भगवंताचं नाम पवित्र आहे, भगवंताचं नाम अमृत आहे, नवे नवे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काभाने घे. किंवा जिभे गोड ते
तुकोबाराय प्रतिपादन करतात. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृत फिकं पडतं असं भगवंताचं नाम आहे. माऊली ज्ञानोबाराय हरिपटामध्ये बोलतात, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. भगवंताचं नाम सर्वश्रेष्ठ अमृत आहे, न विटणारं अमृत आहे. महाराज प्रतिपादन करतात, स्वर्गातलं अमृत विटलं म्हणून इंद्रदेव पंढरपूरला आले. चोखोबारायांना शुद्ध करायला भगवंताने सांगितलं, ते शुद्ध करून दिलं. म्हणजे ते अमृत विटलं, विटू शकतं, पण भगवंताच्या नामाचं अमृत न विटणारं अमृत आहे. आणि ते नाम महाराज म्हणतात, नाम घेतल्यानं कुठलंही पाप शिल्लक राहत नाही. पाप शिल्लक राहत नाही, पुण्य मिळाल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे जळतील हे नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात, कुठल्याही प्रकारचं पाप शिल्लक राहत नाही असं नाम आहे. पुण्य वाढवतं. किती पुण्ययुक्त महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामानं पुण्याची वाढ होते, पुण्य मिळतं, पाप घालवतं, असं सर्वश्रेष्ठ नाम आहे. महाराज प्रतिपादन करतात, म्हणून नाम घेण्याचा आग्रह करतात. पाप जातं. किती दिवसाचं पाप जातं? जन्मोजन्मीची पातकं जळतात. कोणत्या प्रकारचं पाप जळतं? पाप, उपपाप, महापाप. नकळत घडलेलं पाप, जाणून बुजून केलेलं पाप. कुठलंही पाप असलं तरी ते पाप नाम घालवतं. नाम ते पाप शिल्लक ठेवत नाही. किंवा महापाप, महापापसुद्धा भगवंताच्या नामानं जळतं. माऊली ज्ञानोबारायचा एक अभंग पाहता येईल आपल्याला. नामस्मरे अजामेळ महापातकी चांडाळ, नामे झाला स्वज्वळ आपणा सहित निवाला. माऊलींनी 2 महापाप्यांची नावं या अभंगामध्ये सांगितली. महापातकी चांडाळ म्हणजे अजामेळ्यासारखा महापापी सुद्धा नामानं तरला तरू शकतो. मला सांगतात, अजामेळा पापरासी नामे नेला वैकुंठासी. नामानं त्याला वैकुंठ प्राप्त झालं. महाराज सांगतात, मग दुसरं नाव घेतात, वाटपाड्या कोळीको नामस्मरे वाल्मिको, नामे उद्धरिले तिन्ही लोको आपणा सहित निवाला. वाटमारी करणारा वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाले. म्हणजे असा जरी मनुष्य असला तरी सुद्धा तो तरला जातो. महाराज सांगतात, म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते घेतलं आपलं कर्तव्य आहे. घेतल्यानं पाप जळतं आणि पुण्य मिळतं. असं सर्वश्रेष्ठ साधन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आम्ही नामधारक आहोत आणि त्याचंच नाव घेऊ, असं अभंगाचं पहिल्या चरणामध्ये महाराज. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव विठोबाचे नाम, एक गाव
विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या पांडुरंगाचं नाम पांडुरंगाच्या समोर नाम घेत असताना टाळी वाजवून नाम घेऊया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही नाम घेण्यासाठी सोपं साधन आहे ते नामाचं. बाकीच्या सगळ्या आम्ही वाटा मोडून काढलेल्या आहेत. कृता त्रेता आणि द्वापार युगामध्ये अनेक प्रकारच्या वाटा होत्या, अनेक प्रकारची साधनं होती, परंतु भगवंतापर्यंत पोचतीलच अशी नव्हती. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या नपवत्यो याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योग अभ्यासी सिद्धी रोधिता ती वाटावो किंवा यज्ञयाग स्वर्ग भोगाडेती करिता तपे काम क्रोध खवळती नित्या नित्यज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. अनेक प्रकारच्या वाटा होत्या, अनेक प्रकारची साधनं होती. नवे नवे जप तप अनुष्ठान वगैरे भरपूर काही होतं. तप म्हणजे मांडी घालून बसलं तर महिना महिना उठायचं नाही अशी साधना होती. आता जमेल का आपल्याला महिनाभर बसायला? 2 तास बसणं जमत नाही. बसणाराला वाटतं उठून उभं राहावं, उभारणाराला वाटतं खाली बसावं. मग हे कसं साधन घडणार? तुकोबाराय सांगतात कलियुगामध्ये या वाटा आम्ही मोडून काढलेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वता. महाराज सांगतात या वाटा सगळ्या क्षीण झालेल्या आहेत आणि त्या आम्ही मोडून काढल्या आणि राजमार्ग तयार केलेला आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. राज्यमार्ग नवे नवे हायवे केला म्हणतात. त्याच्यापर्यंत पोचणारी वाट म्हणजे नामाची वाट आहे आणि त्याच्यासारखी दुसरी कुठलीच वाट कलियुगामध्ये नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणे शहाणा तो धने घेत आहे किंवा नलगती साया जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणजे देवसुद्धा घरी येऊ शकतो पण कोणाच्या? नामधारकाच्या. आणि नामाचा पत्ता नाही घरी वाट बघत बसताला असं होणार नाही. सर्वात सोपं साधन कीर्तनामध्ये देवाचं दर्शन होतं. कारण देव असतात कीर्तनामध्ये, संत असतात कीर्तनामध्ये, भगवान महादेव असतात कीर्तनामध्ये. तुम्ही म्हणाल महादेव कसे असतात? महादेव पहिले वैष्णव आहेत. नवे नवे नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे. वैष्णवांचे शिरोमणी म्हटलेलं आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी महादेव आहेत. कीर्तनामध्ये आपण टाळी वाजवणं, कीर्तनामध्ये नाम घेणं म्हणजे आपणाला देवाचं दर्शन, महादेवाचं दर्शन आहे. प्रत्यक्षच जायला पाहिजे असं नाही. इथं बसून सुद्धा टाळी वाजवलं की आपणाला विटेवरची मूर्ती दिसली पाहिजे. हां, जायला मग तुम्ही जाऊ नका असं म्हणणं नाही माझं. दर्शनाला गेलं पाहिजे, परंतु हां इथं बसून सुद्धा दर्शन होतं. पंढरीमध्ये पाऊल टाकलं तर दर्शन घडतं. नामदेव महाराज बोलतात हां
ऐका पंढरीचे महिमान राऊळती तुके प्रमाण तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे असं वर्णन नामदेवरायांनी भगवान पांडुरंगाच्या या पुण्यनगरीचं केलेलं आहे. आणखीन बोलायचं म्हटलं तर दर्शन इथं बसून आपणाला घडतं. तुम्ही म्हणाल कसं घडतं? आता त्याच्याच दरबारात आहेत आपण, तरीसुद्धा सांगतो तुम्हाला. तरीसुद्धा आपणाला घरी बसलेली मंडळी जी आहेत, घरी राहिलेली मंडळी, त्यांचं कीर्तनात ध्यान होतं का नाही? बोला की होतं का नाही? होतं. मग इथं बसून जर घरचं ध्यान होतं तर इथं बसून पांडुरंगाचं ध्यान काय होणार नाही? इथं बसून सुद्धा मानस पूजा घडू शकते. आपण ध्यान करू शकतो. ध्यान केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात कुणाचं ध्यान करा? जे पंढरीला आले नाहीत त्यांचं करा का? नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. ध्यानानं मनाची चंचलता संपते. ध्यानानं मन एकाग्र होतं. मनाची धावाधाव थांबते ध्यानानं. दानानं धनाची शुद्धता होते. दान केल्यानं योग्य ठिकाणी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. आता ज्यानी तुळशी दान केल्या आपल्या या सप्ताहामध्ये, देवाला आवडणारी काय आहे? तुळस आहे. सकाळी महाराजांनी बोलले सकाळी की भाव माझ्या मनामध्ये असा निर्माण झाला की पांडुरंगाला नामदास महाराज घेऊन चालले होते. ती तुळशी त्यांनी महाराजांना दिली. इथं अर्पण करा. कदाचित पांडुरंगानेच त्यांना सांगितलं असेल इथं मी आहे स्टेजवरती, इथं गोपालकृष्णाच्या रूपामध्ये, आणि इथं तुळशी अर्पण केली. हा भाव लाख मोलाचा आहे. आणि आपणाला देवाचं दर्शन इथं बसून होतं. तुळशी अर्चन करणारी, तुळशी ज्यांनी दान केली असेल त्याला किती पुण्य मिळालं असेल? मला सांगा. देवाला आवडतं काय? भगवान पांडुरंगाला तुळशीपत्र आवडतं. भगवान महादेवाला काय आवडतं? बेलपत्र. आणि भगवान गणेशाला मोदक नाही दुर्वा आवडतात. ही ज्याची त्याची आवड आहे. त्यांना जर आपण पूर्ण केली तर ते आपल्यावर कृपा का करणार नाहीत? व्यवहारामध्ये आपण एखाद्याला रामराम घातलं तर आनंद वाटतो. तसं भगवंताचं नाम घेतलेलं भगवंताला अति आवडतं. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा पदपंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. किंवा महाराज सांगतात एका अभंगामध्ये आवडे दिवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवांचा देवाला तुळशीपत्र अति आवडतं. ते आवडणारं तुळशीपत्र ज्यांनी दान केलं, तुळशीपत्र ज्यांनी दान केलं, ज्यांनी तुळशी अर्चना केली, त्यांना कोणत्या प्रकारचं पुण्य मिळालं असेल?
महाराज सांगतात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य, ते एक पुण्याचे सुद्धा प्रकार आहेत. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या गुणा प्रगटोनी. म्हणजे तुळशी अर्चना करणाऱ्यांनी गपचूप दान केले का, गपचूप अर्चना केली का? नाही. महाराजांनी प्रत्येकाला रामकृष्ण हरी म्हणायला लावलं. म्हणजे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. कुठला? सगळेच महत्त्वाचे सांगितले, पण मला जे भावले ते सांगतो. हां, मला जे भावले ते त्यांनी महाराजांनी जे सांगितलं, तुळशी अर्चन करत असताना घराकडचा विषय डोक्यात घेऊ नका, तो मोकळा करा आणि मग अर्चना करा. आणि त्यामुळं अशी भावना प्रत्येकाची जवळजवळ झाली की आपण घरी रोज तुळशी अर्चना केली पाहिजे, असा भाव मनामध्ये तयार झाला. म्हणून महाराज सांगतात देवाला आवडणारी गोष्ट ज्यांनी दान केली त्यांना कुठलं पुण्य मिळालं असेल, आणि ज्यांनी तुळशी अर्चना केली त्यांच्यासाठी अन्नदानाची व्यवस्था केली त्यांना कुठलं पुण्य मिळालं असेल. तेथे एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळे बुद्धरान. हां, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, डुबने को अभिमान और तरणे को लीनता. द्यायचं असेल तर अन्नदान द्यावं, घ्यायचं असेल तर हरिनाम घ्यावं, डुबायचं असेल तर अभिमान असावा, तरुण जायचं असेल तर अंगामध्ये नम्रता असावी. पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या नाही बरं, पंढरीसी लोका, पंढरीसी लोका नाही अभिमान. म्हणून हे वाक्य खूप मोलाचं आहे. म्हणून पाया पडे जन एकमेका. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पुढं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात लावणी श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. आवडीनं ब्रह्मरसाचं सेवन करता येतं मृदंगाच्या स्वरामध्ये, टाळाच्या घोषामध्ये. एखादा म्हणेल आम्हाला स्वराचाच पत्ता नाही, आम्हाला टाळच वाजवायला येत नाही, आमचा स्वरच लागत नाही, आम्ही बेसूरसारखं गातो, आसूरसारखं गातो, आसूर नाही बेसूरसारखं गातो. मग आमचं गायन देवाला मान्य होईल का, आम्ही नाम घेतलेलं मान्य होईल का, त्याच्यावर उपाय महाराज सांगतात. न ये तुझ जरी मधुर उत्तरे, दिधला सुस्वर नाही देवी, नाही तया विन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण विठाई किठाई माझे, कृष्णाई का नाही विठाई मन, किठाई मन कृष्णाई मन, अगर का नाही मन. जसं तुला येतंय तसं म्हण, मात्र म्हणल्याशिवाय राहू नको. हकारोनी सांगी तुका
नाम घेता राहू नका, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी, संत म्हणत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. एवढं सोपं करून आपणाला सांगतात, आपणाला अट्टहास करून सांगतात, पाया पडून विनंती करून दंडवत घालून सांगतात. नाही घेतलं तर जन्म वाया जातो असं म्हणूनही सांगतात. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, किंवा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा भजनाचा सोहळा स्वर्गात नाही, कीर्तनाचा सोहळा स्वर्गात नाही, तुळशी अर्चनेचा सोहळा स्वर्गात नाही, कथेचा सोहळा स्वर्गात नाही. जर असता तर तुकोबारायांनी असं प्रमाण घातलं नसतं. किंवा महाराज बोलतात आणखी एका, वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही, काल्याचे म्हणजे कालासुद्धा वैकुंठात नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सोहळा स्वर्गात नाही. नवे नवे भूतल सोडून कुठंही नाही, पृथ्वी सोडून कुठंही नाही, त्यामध्ये आशिया खंडामध्ये, भारत देशामध्ये, त्यामध्ये संतांच्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये चालणारे सोहळे आपणाला दुसरीकडे कुठं पाहायला भेटणार नाही. पंढरीमध्ये हा सोहळा होणं म्हणजे वैकुंठात सोहळा होणं आहे. पंढरपूरला वैकुंठ असं संबोधलेलं आहे. वैकुंठ संबोधला, अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, किंवा नामदेवरायांनी म्हटलेलं आहे, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा. म्हणून वैकुंठा जाऊनी कायबा करावे, उगीच बैसावे मौन रूप नामा म्हणे मज येथेच ओ ठेवी, वास सदा देई चरणाजवळी. पंढरी म्हणजे वैकुंठ आहे. म्हणून पंढरीमध्ये येऊन नाम घेणं याच्यासारखं दुसरं सोपं कुठलं साधन आहे. आपणाला या सप्ताहाच्या माध्यमातून इथं राहायला मिळालं, इथं भजन करायला मिळालं, तुळशी अर्चन करायला मिळालं. हे तुकोबारायांनी आपणाला सोपं साधन सांगितलेलं आहे. ज्याने ज्याने केलं, ज्याने ज्याने अंगीकारलं, त्याचं त्याला फळ निर्विवाद मिळणार आहे, 100% मिळणार आहे. इथून कुणी वाया जाणार नाही, गेलेला नाही आणि जाणार नाही. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. महाराज सांगतात नाम घेण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा, नारायण ठाईच बैसोनी, करा एकचित्त आवडी अनंत अळवावा. तुम्ही म्हणाल एका ठिकाणी बसायला सांगितलं, मग आम्ही गावी बसलं तर चालतंय का? कुणाला सांगितलं गावी बसायला, घरी बसायला कुणाला सांगितलं? ज्याचे हातपाय चालत नाहीत त्याला सांगितलं बाबा घरी बसून हरी हरी कर. पण करतेत का हो घरी बसून हरी हरी? नाही. हरी लवकर येतो गाय मुखाला नाही येत. म्हणजे घरी राहून हरी हरी करत नाहीत. जे करतात ते निर्विवाद भाग्यवान आहेत, त्याचंच नाव भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. माणसं वय झाल्यानंतर नातवात गुंततात. पण आमचे शिंदे महाराज वकील आहेत, आपल्या गोरोबाकाका संस्थांचे अध्यक्ष आहेत. पण 4 महिने चातुर्मासाला दोघंही राहिलेत. माझी सकाळीच प्रदक्षिणाला जाताना भेट झाली. ते म्हणले सगळं पोरांवर सोडून दिलंय. म्हणजे ही सोपी गोष्ट नाही, पोरांवर सोडणं सुटत नाही. असे मी कित्येक जणांना पाहिलंय, सुटत नाही. माशी गुरफटल्यासारखं, शेंबडात माशी म्हणतात ना, ती काय म्हण आहे तशी परिस्थिती होते. म्हणून पंढरीला येणं, नाम घेणं सोपं नाही. महाराज सांगतात लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरसाचं सेवन करता येतं कुठं? कीर्तनामध्ये.
जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष काय ते उने आम्हा आनंदास सेवू ब्रह्मरस तुका म्हणे ब्रह्मरसाचं सेवन कीर्तनामध्ये होतं, भजनामध्ये होतं, हरिपटामध्ये होतं, काकड्यामध्ये होतं. म्हणून महाराज सांगतात लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे महापातकी पतित तुका म्हणे महापातकी पतित रामणे महापातके पतित रामणे महापातके पतित होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त रामा मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म मोडनिया वाटा सूक्ष्म तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त हे रामात्रे होती जीवन मुक्त येळा मात्रे होती जीवन मुक्त येळा मात्रे म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी जशी भगवंताने करवून घेतली तशी वेडे वाकुडे गायीन परी तुझाची मनव्या न्यायानं भगवंताच्या चरणी समर्पित सुंदर असं आयोजन केलं. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज भोसले महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर आयोजन केलं. या प्रसंगानं बहुतांश महाराज मंडळी उपस्थित झालेली आहेत. समोर बसलेले हे कीर्तनकारच आहेत सगळे. समोर इकडं बसलेले सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. शिवाजी महाराज पवार असतील, उगले महाराज असतील, विठ्ठल महाराज पड असतील, माणिक महाराज डाकणे असतील, इकडं नवनाथ महाराज मोरे गुरुजी असतील, मुंडेवाडीकर भजनी मंडळ असेल, त्याच्यामध्ये पण प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. या बाजूला हनुमंत महाराज आहेत ज्यांनी पहिली चाल चांगली गायली. पुन्हा पखवा झाला संतोष महाराज कवडे सर आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं 80च्या पुढं ज्यांचं वय झालेलं आहे ते सुद्धा बापू गायला सुंदर गातात. अजूनही पांडुरंगाने त्यांचा आवाज चांगला ठेवलेला आहे. याच्यासारखं अजून दुसरं काय पाहिजे. नाहीतर वय झालेली मंडळी काय करतात, भजन सोडतात, वारी सोडतात. पण बापूंनी भजनासाठी सगळी सोडण्याची तयारी असते. जेवायला नाही मिळालं तरी चालेल पण भजन पाहिजे. कारण तानाजी दादा त्यांच्याबरोबर कायम असतात. त्यांच्या पाठीमागं एक महाराज आणि दुसरं तानाजी दादा एवढेच म्हणू शकतात. पण सगळ्यालाच जमेन अशा चाली काढतात. काहींना खोड असते. आपल्या पाठीमागं म्हणायला चालू नाही पाहिजे. मी पंढरपुरात बोलतोय, जे आहे ते बोलतोय, जे सत्य आहे ते बोलतोय. आमचे बगरी माऊलीसुद्धा उपस्थित झालेत या ठिकाणी. पत्रकार आहेत आणि सर्व त्यांना आवड आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन पंढरीची वारी दर महिन्याला करणं, पण आळंदीची वारी करणं, देहूची वारी करणं, प्रस्थानला जाणं, कार्तिक वारी करणं हे त्यांची आवड आहे. आणि अशीच माणसं सगळी या निमित्तानं जोडली गेली, या निमित्तानं उपस्थित झालेली आहेत. तुकाराम महाराजांचा सर्व परिवार, मित्रमंडळी, सगळे शिष्य परिवार, आपल्या परिसरातली मंडळी आवर्जून उपस्थित राहिलेली ही संस्थेची विद्यार्थी वर्ग, या सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे. म्हणून
मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. गुट्टे महाराज असतील, आपले ढाकणे महाराज असतील, हे सर्वांना जी जी कीर्तन करायत, नायब तहसीलदार पण आपल्यामध्ये आहेत. म्हणजे भगवंताकडं येणारी सामान्य व्यक्तिमत्व नाहीत. म्हणून जे जे उपस्थित झाले, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सुंदर अशी सिस्टीम ठेवली, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी टाळी वाजवली त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं त्यांना धन्यवाद देतो. जे तुळशी अर्चना वेळेवर आले त्यांनाही धन्यवाद देतो. एखादे लेट आले असतील, गावाकडचा फोन आला असेल म्हणून कदाचित वेळ झाला असेल, म्हणून अशी काही मंडळी असतील तरीसुद्धा तुळशी अर्चनेला उपस्थित झाली, वेळेवर झाली, कथेला वेळेवर आली, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांनी टाळी वाजवली, ज्यांनी नाम घेतलं त्यांना धन्यवाद देतो. एखाद्यानं टाळी वाजवली नसेल त्यालासुद्धा डबल धन्यवाद. पण त्याला डबल कशा करता मला सांगा. नाम घेणं पुण्याचं काम आहे, टाळी वाजवणं पुण्याचं काम आहे. मग कानानं ऐकणं काय पापाचं काम आहे का? ती सुद्धा एक प्रकारची एक नंबरची भक्ती आहे. तरी अवधान करी दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिनोत्तर माझे उघडायका परी प्रौढी न बोलू होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी. देयावे अवधान हे माझी विनवनी सलगीची. माऊली ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान परमभक्त. श्रवण करणं ही एक नंबरची भक्ती आहे. जशी भगवंताने करून घेतली तशी त्यांच्या चरणी समर्पित. पुनश्च एकदा मंदिर समितीला धन्यवाद देऊ. मंदिर समिती कर्मचाऱ्यांना धन्यवाद. सदस्य, अध्यक्ष, सहाध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक या सर्वांनी त्यांचं वेळोवेळी सर्व वारकऱ्यांना, सप्ताह मंडळांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य असतं. म्हणून पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली जय जय ज्ञानोबा. कुंडलिक वरदा हरी
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतार केला राज्य भारत काले ऐका केला राज्य भारत काले ऐका मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतार मोडोनिया वाटा सूक्ष्म दुतार केला राज्य भारताला
प्रतिष्ठानचा आयोजित होणाऱ्या या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य परमस्नेही पूजनीय भागवत महाराज चौरे महाराज यांची सेवा अतिशय उत्कृष्ट संपन्न झाली।